प्रार्थना. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. परमानन्दमाधवम्. हरिओम. गेल्या वेळेला आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि पहिले 3 श्लोक बघितले होते. नाही, आपण पहिले 3 मागच्या आठवड्यात बघितले होते आणि 4, 5, 6 हे 3 गेल्या वेळेला बघितले होते. तर आपण ते बघितलं की पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाची अवस्था काय झाली ते संजयाने सांगितलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये त्या अवस्थेतून अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून श्रीकृष्ण 2 श्लोकामध्ये मिळून बोलला. त्यांनी त्याला कुळाची कीर्ती, त्याची स्वतःची कीर्ती, युद्ध करण्याने तुला कसा स्वर्ग प्राप्त होईल, अशा साध्या सोप्या अगदी ऑब्व्हियस गोष्टी म्हणू आपण, अशा सांगून त्याला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा थोडस क्षत्रिय इगोवरती सुद्धा त्यांनी वर्मावरती आघात करण्याचा प्रयत्न केलाय. नपुंसक क्लैब्यम मास मगमहा असं म्हणून. त्यामुळे हे सुरुवातीचे त्याचे प्रयत्न आहेत की एवढ्याने जर साधलं तर बरं होईल, पण ती मात्रा अर्जुनाला पुरेशी पडली नाहीये. ते डोसेज त्याला पुरे झालं नाही, कारण त्याचा रोग, विषाद रोग हा जरा जास्त खोलवर रुजलेला आहे आणि म्हणून तो आता श्रीकृष्णाला काय काय परत एकदा पुन्हा अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. चौथ्या श्लोकापासून ते 8व्या श्लोकापर्यंत तो बोलतोय, 9व्या श्लोकापर्यंत. आता काय बोलतोय तो 4, 5, 6 मध्ये तो काय म्हणतोय ते आपण बघूया. 4था श्लोक म्हणशील गीता? गुरून् हत्वा हि महानुभावान्. नाही, 4था. अर्जुन उवाच. चौथा. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. आता फक्त अर्थ वाचते याचा. अर्जुन काय म्हणाला की हे मधुसूदना, भीष्म आणि द्रोणाचार्य आम्हाला पूजनीय आहेत. असं असताना हे शत्रूंचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा, मी यांच्याशी बाणांनी कसे युद्ध करू? हा शाब्दिक अर्थ झाला. आपण बघितलं की युद्ध निवृत्तीचे जे 5 टप्पे आहेत त्यातला 5वा टप्पा या श्लोकापासून सुरू होतो आणि 9व्या श्लोकापर्यंत चालू राहतो. की आपल्या शेवटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतोय आता. त्या दृष्टीने त्याची पावलं, त्याचं बोलणं हे सगळं सुरू झालंय अर्जुनाचं. इथे की अर्जुन जेवढा, म्हणजे श्रीकृष्ण जेवढा त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय तेवढा अर्जुन युद्धाचा निषेधच करतोय. पण त्यांनी फक्त युद्धाचाच निषेध केलाय, श्रीकृष्णावर त्याची भक्ती आहे, श्रीकृष्णाच्या ऐकण्याच्या मोड मध्ये तो अजूनही आहे. म्हणजे श्रीकृष्णाचा आणि त्याच्या सांगण्याचा ह्याचा निषेध केलेला नाही. पण त्याच्या हे लक्षात येते की आतापर्यंत आपण जे काही बोललो ते तत्वज्ञान काही फारसं श्रीकृष्णाच्या मनाला आलेलं नाहीये, त्याला काही फारसं पटलेलं नाहीये. त्यामुळे आता श्रीकृष्णांनी थेट सांगितलं नाही, युद्धच करणं योग्य आहे असं जवळपास श्रीकृष्णांनी थेट त्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर तो आता इकडचे तिकडचे आर्ग्युमेंट्स न करता थेट मुद्द्यावर आलाय की मुख्य महत्वाचं कारण न लढण्याचं कुठलं असेल तर भीष्म आणि द्रोण हे मला अत्यंत पूजनीय आहेत आणि त्यांच्याशी मी बाणांनी लढू शकत नाही. तर इथे बाणांनी असं म्हणण्याचं एवढंच कारण आहे की त्यांची फुलांनी पूजा करणं अपेक्षित आहे, त्यांना मी बाणांनी कसं मारू, असं त्याला त्याच्यातनं म्हणायचंय. मधुसूदन आणि अरिसूदन अशी 2 संबोधनं वापरली आहेत. ती एक साधं आवाहन करण्यासाठी आणि दुसरी आपली बाजू पटवण्यासाठी असंही बघितलं आपण. आणि मधु हा दैत्य होता आणि अरी म्हणजे शत्रू. तर हे मधुसूदना, तू दैत्यांचा नाश करणार आहेस, हे अरिसूदना, तू शत्रूंचा नाश करणार आहेस. पण भीष्म आणि द्रोण हे दैत्य पण नाहीयेत आणि माझे शत्रूही नाहीयेत, तेव्हा मी नाही त्यांना मारू शकत. अशी आपली, त्याला मग तो शास्त्रवचन पण आपण बघितली होती. 2
शास्त्रवचनं बघितली होती की गुरूंचे कसे उपकार असतात. गुरु आपल्याला जणू काही दुसरा जन्म देतात, कारण ते आपल्याला विद्यावंत करतात. आणि हे विद्यावंत करणारे भीष्म द्रोण यांना मी मारू इच्छित नाही. यापूर्वीही त्यांनी आतापर्यंत त्यांच्याशी काही वेळेला लढाया केलेल्या आहेत, त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. पण हे युद्ध निर्णायक असल्यामुळे, म्हणजे जिंकू किंवा मरू अशा थाटातलं हे असल्यामुळे त्यांना मारण्याची आपल्याला वेळ येते, ह्याचं अत्यंत दुःख अर्जुनाला होत आहे. मग आपण भीष्मांचं आणि पांडवांचं प्रेम कसं होतं तेही बघितलं. द्रोणाचार्य आणि अर्जुन हे किती गुरु शिष्यांची अलौकिक जोडी होती तेही आपण बघितलं. आणि मग ज्ञानेश्वरी मधून एक अर्जुनाने आवाहन केलं होतं श्रीकृष्णाला की अरे मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, येणे उपकारे काय आभारैला पदितयाते. म्हणजे आज मी जो काही अलौकिक असा धनुर्धारी म्हणून प्रसिद्धी पावलेलो आहे, ती सगळे द्रोणाचार्यांचे उपाचार केलेले मोठे उपकार आहेत. तर त्या उपकारांची परतफेड मी त्यांचा वध करून कसा करू. आणि मग दुसऱ्याच पुढच्या 38व्या ओळीमध्ये भस्मासुराचा त्यांनी एक दाखला दिलाय की भस्मासुराने जसा कृतज्ञपणा केला आणि ज्या शंकराकडून त्याला वर मिळाला तो वर तो शंकरावरतीच उलटवायला निघाला, तसं हे वागण्यासारखं होईल. तर तसं मी वागू इच्छित नाही असं तो सांगतो. आता हे सगळं गुरुजनांवर बाण टाकणार नाही वगैरे वगैरे सगळं सांगून झालं. पण श्रीकृष्ण ही शास्त्र आणि धर्म सगळं वाचून शिकून आलेला आहे. त्याची धार्मिक धारणा अर्जुनापेक्षाही अधिक प्रगल्भ आहे आणि हे अर्जुनालाही माहिती. त्यामुळे त्याला वाटतंय की आपण जशी शास्त्रवचनं किंवा काय काय सांगतो की धर्मात गुरु असे आता असे सांगितले तर मी असं कसं करू. तर हे एक आपल्याला प्रत्युत्तर श्रीकृष्ण देईल आणि त्यांच्याशी लढायला भाग पडेल. म्हणून तो आधीच बचावात्मक पवित्रा घेऊन पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतो ते बघू. बस 5वा श्लोक. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. इथले सगळ्यात आता आपण श्लोकाचा अर्ध शाब्दिक अर्थ आधी वाचू. परमपूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षा न खाऊन राहणं देखील कल्याणकारी आहे असं वाटतं अर्जुनाला. कारण गुरूंना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले अर्थ काम हेच तर भोग भोगायचेत ना, मग ते मला नकोय असं पुढे जे बोललेलं नाहीये पण आपल्याला कळतं त्याच्यातून. आता इथे भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान याच्याविषयी आपण बघितलं होतं की कौरवांच्या सगळ्या वासना ज्या राज्यामध्ये गुंतलेल्या आहेत ते राज्य गुरूंना मारून जरी आम्ही मिळवलं तरी ते आम्हाला सुख शांती देऊ शकणार नाही. कारण आपण म्हणलं तर पदरचं खावं पण नजरचं खाऊ नये असंच अर्जुनाला इथे म्हणायचंय की त्यांना जे हवं होतं ते त्यांच्याकडून हिसकावून आम्ही घेतलं तर ते आम्हाला लाभणार नाही. आणि त्यात सुद्धा आम्हाला कायम आठवण की गुरूंना मारून आम्ही हे मिळवलंय, त्यामुळे आम्हाला त्यांनी शांतपणे त्याचा आम्ही उपभोग घेऊ शकणार नाही. दुसरं आपण बघितलं होतं श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके, म्हणजे आम्हाला म्हणजे भिक्षा मागायला लागली तरी चालेल. हे भिकेचे डोहाळे अर्जुनाला कुठून उत्पन्न झाले. संजया करवी धृतराष्ट्रांनी जे निरोप पाठवले होते त्याच्यातले शब्द अर्जुनाच्या मनामध्ये असे आत रुजलेले आहेत. आणि हे आता किलमिश किंवा कलमश ज्याला म्हटलंय ते त्याच्या मनामध्ये युद्धाच्या वेळेला त्याच्यातनं एक एक अंकुर फुटतायत. आणि तो म्हणतोय की महानुभावान गुरून. आपण गुरु शब्दाची व्याख्या बघितली ती कोणाकोणाला गुरु म्हणता येतं, का गुरु म्हणता येतं. गुरु म्हणजे मोठा. तो कुठल्याही प्रकाराने जर मोठा असेल तर त्याला आपण गुरु म्हणू शकतो. वयानी किंवा मानानी, अनुभवानी किंवा ज्ञानानी असे वेगवेगळे गुरु असतात. हे गुरुजन हे वंद्य असतात हे तर मान्यच आहे. पण तेच गुरुजनांचा जर विवेक टळलेला असेल तर ते वंद्य नसून ते वध्य होतात, म्हणजे त्यांना मारावं लागतं. आणि आपण मग बघितलं होतं की भीष्मांचा विवेक कसा ढळलेला आहे. कारण त्यांनी पांडवांची जी न्याय्य बाजू होती आणि ती बाजू त्यांनी खरं उचलून धरायला पाहिजे होती, कारण त्यांची निष्ठा ही कुरुवंशाशी होती आणि पांडव सुद्धा कुरुवंशीय राजपुत्रच होते. तर तसं न करता काहीतरी अर्थस्य पुरुषोद असा हा वगैरे विचित्र आर्ग्युमेंट देऊन त्यांनी कौरवांची बाजू घेतली. हे त्यांचं जे वर्तन होतं ते नक्कीच त्यांच्या महानतेला
कमीपणा आणणारं होतं. त्यांचा विवेक ढळलेला असण्याचंच ते लक्षण होतं. स्वधर्मापासून ते ढळलेले होते. कुरुवंशांच्या गादीवर बसायला पांडवांपेक्षा अजून कोण लायक होतं? इतक्या लायक राजपुत्रांना डावलून जे अत्यंत क्रूर कर्म आहेत आणि पापी आहेत, दुराचारी आहेत, त्या कौरवांची बाजू घेणं म्हणजे विवेक ढळल्याचंच लक्षण होतं. आणि म्हणूनच कृष्णाने अजिबात काहीही प्रतिसाद अर्जुनाच्या याला वक्तव्याला दिलेला नाही. आणि त्यामुळे तो जरा गोंधळला की काहीच बोलत नाहीये श्रीकृष्ण, आपण एवढं काय काय सांगतोय. त्यामुळे मग ज्ञानेश्वरीमध्ये आपण काही ओव्या वाचल्या होत्या की तो म्हणतोय की अहो श्रीकृष्ण बघा जरा, म्हणजे मी काय म्हणतोय याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याला प्रश्न पडलाय की हे लक्ष का देत नाहीये. श्रीकृष्ण आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतोय हे त्याला जाणवलंय. आणि म्हणून पुढच्या श्लोकात तो अजून एकदा आपली बाजू पटवण्याचा प्रयत्न करतो. 6वा श्लोक. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धातराष्ट्राः. हम्म. इथे या 6व्या श्लोकामध्ये अर्जुनाचा गोंधळ जो उडालेला आहे तो त्यांनी छान मांडलेला आहे की युद्ध करावं का करू नये, त्या बाबतीत त्याच्या मनात गोंधळ आहे. एका बाजूला धृतराष्ट्रांनी जे केलेलं आवाहन आहे की गुरूंना मारून राज्य मिळवण्यापेक्षा भीक मागितली तरी तुम्हाला ते परवडेल, त्याच्यातनं तुम्हाला पाप नाही लागणार वगैरे, हे एक भावनिक आवाहन आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाने केलेलं आवाहन आहे की तू क्षत्रियाचा धर्म पालन करणं हे आता गरजेचं आहे. युद्ध करणं हे तुला शोभून दिसेल, तुझ्या कीर्तीला शोभून दिसेल. तर आता दोन आवाहन, दोन धर्म त्याच्या समोर आहेत, हे करू का ते करू. आणि आपण बघितलं की याला अशी जेव्हा परिस्थिती निर्माण राहते की दोन्ही गोष्टी बरोबर वाटतायत, मग कुठली बरोबर गोष्ट मी करू हे कळत नाही, तेव्हा त्याला धर्म संकट म्हणतात. आणि त्या धर्म संकटामध्ये तो पडलेला आहे. आणि म्हणून तो असं म्हणतोय की यद्वा जयेम यदि वा नो जयेयु, म्हणजे आम्ही जिंकू का ते आम्हाला जिंकतील. वास्तविक अर्जुन हा अजिंक्य वीर आहे. त्यांना असं वाटायचंच काही कारण नाही की मला कोणी जिंकेल का, म्हणजे आम्ही त्यांना आम्हाला जिंकून देऊ का, आम्ही असंच लढू की म्हणजे लढल्यासारखं पण होईल आणि त्यांना त्यांचा विजयही होईल. तर पण त्याला हेही माहिती आहे, म्हणजे त्याच्या मनात जेव्हा हा विचार येतोय तेव्हा त्याला हे माहिती आहे की अशा प्रकारे अर्धवट हाफ हार्टेडली ज्याला म्हणतो आपण, अर्धवट विजयी वृत्तीने लढलेलं श्रीकृष्णाला हे मान्य होणार नाही. तो श्रीकृष्णाला मानतोय कारण तो त्याचा जीवाभावाचा सखा तर आहेच. आणि त्याचा एवढा गोंधळ उडाला की काहीही करून कुणीतरी येऊन मला सांगा की मी नक्की काय करू. या अस्वस्थतेतून बाहेर पडण्याची त्याला आता खूप घाई झाली. आणि म्हणून तो त्याला कळतंय की या धर्मसंकटातून आपल्याला जर कोणी वाचवू शकेल तर श्रीकृष्णच, आणि तोच आता त्याला अवेलेबल आहे सगळ्यात जवळ. म्हणून तो त्याला शरण जातो. त्याला माहिती नाहीये अजून, तो सत शिष्य म्हणून त्याला शरण गेलेला नाही, पण श्रीकृष्ण हा सद्गुरु आहे हे आपल्याला माहितीये. आणि तो पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये सतबुद्धी त्याची जागृत करणारच. आता 7व्या श्लोकापासून आपण आज सुरुवात करू. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां स्वां प्रपन्नम्. आता आधी पद फोडून वाचते. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आता अन्वय लावूया. कार्पण्य दोष म्हणजे तीव्र कारुण्य भावनेतून निर्माण झालेलं मनाचा दुबळेपणा म्हणजे कार्पण्य. आणि त्या कार्पण्य दोषामुळे उपहत स्वभाव, स्वभाव म्हणजे ज्याचा मूळ स्वभाव जो आहे तो त्याच्यामुळे बदलला गेलाय किंवा त्याच्यावर परिणाम झालाय. उपहत मूळ वीर स्वभाव नष्ट झालेला. कार्पण्य दोषामुळे म्हणजे करुणेमुळे ज्याचा मूळ वीरवृत्ती ही नष्ट झालेली आहे असा धर्मसम्मूढ चेता. धर्म म्हणजे काय करणं योग्य आहे याच्याबद्दल ज्याच्या चित्तामध्ये गोंधळ उडालेला आहे असा मी.
त्वाम पृच्छामी, तुला विचारतो आहे. तुला म्हणजे कृष्णाला. काय विचारतोय? यत श्रेयः निश्चितम स्यात्, जे निश्चित श्रेयस्कर आहे म्हणजे कल्याणकारी आहे, तत् मे ब्रूहि, ते तू मला सांग. अहम ते शिष्यः, मी तुझा शिष्य आहे. त्वाम प्रपन्नम माम शाधी, तुला शरण आलेल्या मला उपदेश कर. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. यात अर्जुन 4 गोष्टी भगवंतांना एका पाठोपाठ एक सांगतो. ते पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत आलंय, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, म्हणजे अत्यंत करुणायुक्त दैन्य माझ्या मनात निर्माण झाल्यामुळे माझा स्वधर्म म्हणजे युद्ध करणं आणि माझा स्वभाव म्हणजे माझी वीरवृत्ती ही नष्ट झालेली आहे. ही पहिली गोष्ट तो कबूल करतो. स्वतःच्या तोंडीने तो कबूल जबाब देतोय की माझं काय झालंय. ह्याच्यामध्ये खरंच अर्जुनाचा सरळपणा दिसून येतो की तो श्रीकृष्णापासून काहीही लपवत नाहीये. खरं तर क्षत्रियाला मी घाबरलोय किंवा मला युद्ध करायचं हे सांगताना अत्यंत लाज वाटून तो ते लपवायचा प्रयत्न पण करू शकतो, पण अर्जुन तसं करत नाही. दुसरा तो महत्वाची गोष्ट सांगतो, मी धर्मसम्मूढ चेता हा आहे, म्हणजे धर्माविषयी मी गोंधळून गेलेलो आहे. म्हणजे वंदनीय गुरूंशी शब्दांनी सुद्धा युद्ध करू नये हा धर्म एकीकडे, पण त्याच गुरूंनी आता ताई कौरवांची बाजू घेतलीये, त्यामुळे त्यांच्याशी लढायला तर पाहिजे, हा दुसरा धर्म. ह्याच्यात मी काय निवडू त्याविषयी मी पुरता गोंधळून गेलेलो आहे. तिसऱ्या ओळीत तो म्हणतो, यत निश्चितम श्रेयः स्यात् तत् मे ब्रूहि, जे नक्की माझं कल्याण करणारं असेल असं मला सांग. आणि चौथ्या ओळीत तो म्हणतो, मी आपला शिष्य आहे आणि आपल्याला पूर्णपणे शरण आलेलो आहे आणि मला उपदेश करा. आता हे जे 3 आणि 4 जे आहेत, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीत जे सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे खरं म्हणजे भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. कारण गुरु सुद्धा जेव्हा शिष्याला तेव्हाच ज्ञान देतो, तेव्हा तो शिष्यभावाने त्याच्या जवळ येतो. आता गीता हा जीवनातलं अंतिम कल्याण सांगण्यासाठी निर्माण झालेली आहे. त्याला आपण परमार्थ म्हणतो. जे काय आहे, शुद्ध एकात्म असं आत्मज्ञान. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण या श्लोकात अर्जुनाने जे शिष्यत्व पत्करलेलं आहे, ते खरंच एवढ्या उदात्त हेतूने आहे का? ह्याचा जर आपण थोडा विचार केला, जो आपण करणार आहोत आता ज्ञानेश्वरीच्या साह्याने, तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी अर्जुन एवढ्या उदात्त शिष्य भावनेला पोहोचलेला नाही. तो पोहोचेल, पुढे पोहोचणार आहे, पण या आत्ता नाही. आत्ता काय त्याची मनोभूमिका आहे की धर्म संकटात सापडल्यामुळे मला चटकन उपाय हवाय. तो मानसिक त्याची अत्यंत अस्वस्थता आलेली आहे. त्या अस्वस्थतेतून निघण्यासाठी म्हणून तो अर्जुनाला श्रीकृष्णाला शरण गेलेला आहे. आणि आपल्याला जो प्रचंड खळबळ उडाली आहे आणि शोक झालाय, त्या शोक निवारणाचा एक उपाय म्हणून तो कृष्णाला शरण गेलाय. म्हणजे त्याची शिष्यभावना प्रामाणिक नाही असं नाही, त्याची शिष्यभावना प्रामाणिक आहे, पण त्याचा उद्देश हा आत्मज्ञान प्राप्ती वगैरे एवढा उदात्त आत्ता या क्षणाला अजिबात नाहीये. आणि हा अर्जुनाचा जो भाव आहे, तो ज्ञानेश्वरी मधल्या ओव्यांमधून आपल्याला स्पष्ट होतो. तर त्या ओव्या आपण वाचूया. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. इथे ते त्वमेव माता च पिता त्वमेव हा सगळा भाव आलाय की तूच गुरु आहेस, तूच बंधू आहेस, तू पिता आहेस, तू आमची देवता सुद्धा तूच आहेस आणि तूच आमचा रक्षण करताही आहेस. हे का म्हणलंय अर्जुनाने? कारण आतापर्यंत अनेक वेळेला पांडवांवर जेव्हा जेव्हा संकट आलेली आहेत, तेव्हा त्या सगळ्या संकटातून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनीच त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे तो रक्षण करता आहे हे त्याच्या मनात पक्क आहे, पूर्ण विश्वास आहे श्रीकृष्णावरती. पुढच्या ओळीत तो काय म्हणतो, जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अभेरू, की सरिता ते सागरू, त्यजी केली. इथे त्यांनी नद्यांची आणि सागराची उपमा दिली. नद्या जेव्हा सागराला मिळायला जातात, सागरात विलीन होतात, तेव्हा सागर त्यांना नाकारत नाही, तो त्यांना त्यांच्यात सामावून घेतो. तसं मी तुला शरण आलेलो आहे, तेव्हा तू मला नाकारू नकोस, तू शिष्य म्हणून माझा स्वीकार कर आणि माझी जी काही मी ज्या कारणासाठी शरण आलेलो आहे त्याच्यावरती उपाय काढ. कारण हे गुरुचं कामच आहे की शरण आलेल्या शिष्याला अभय देणं आणि त्याची जे काही संकट असेल त्याच्यातून त्याला बाहेर काढणं हे गुरुचं कामच आहे.
तर तू मला एखादा गुरु जसा आपल्या शिष्याला नाकारत नाही तसा तुम्हाला नाकारू नको. इथे त्याचा गुरुभाव किंवा स्वतः शिष्य असल्याचं अगदी जाणवतं आपल्याला. आणखीन तो पुढे अजून एक उपमा देतो. ना तरी अपत्या ते माये सांडुनी जरी जाये तरी ते कैसेनी जिये ऐके कृष्णा. जर एखादी आई असेल आणि तिने आपल्या लहान्या अपत्याला सोडून दिलं तर ते अपत्य त्या आईशिवाय कसं जगू शकेल? जगू नाही शकणार. तसंच मी तुझ्याकडे आलोय आणि तुझ्याशिवाय मला आता काही तरणोपाय नाही. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी. इथे संपूर्ण शरणागती वाटते आपल्याला की कृष्णा तूच एकमेव आधार आहेस, तूच आमचं सर्वस्व आहेस. इथपर्यंत बरोबर आहे तसं वाटणं. पण पुढे जो बोललाय पुढच्या ओवीमध्ये तिथून आपल्याला जाणवतं की ती शरणागती अजून थोडी अपूर्ण आहे. कस काय आहे ती ओवी? तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. इथे काय म्हणतोय? जरी तरी उचित काय आम्हाला काय काय करणं योग्य आहे. बट ऍट द सेम टाइम ते जो तो काही उपाय सांगशील आमच्यासाठी योग्य म्हणून तो कसा असला पाहिजे? जे व्यभिचारेना धर्मा म्हणजे तो धर्माच्या विरुद्ध नसेल तरच आम्ही वागू त्याप्रमाणे असं म्हणायचंय त्यांना. आणि ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. ते झटकन सांग. खूप घाई आहे, पटकन त्याला त्याच्यातनं बाहेर पडायचंय. पेशन्स नाही आता त्याच्यामध्ये. काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि आपली सगळी अस्वस्थता दूर व्हावी आणि हा जो उलघाल किंवा उतावळेपणा जो आहे ना दिसतोय ना त्याच्यामध्ये कुठेतरी असा एक भाव आहे की मी आता इतक्या धर्माविषयी तर बोललोच आहे बऱ्याच वेळेला, तर तुला माहितीच आहे आता मला धर्म कळलाच आहे, मग आता मला जे वाटतं ते बरोबर आहे ना असं म्हणून टाकेल. म्हणजे कुठून तरी मला ज्या मनात जी भावना आहे ती कशी बरोबर आहे हे एकदाच श्रीकृष्णाच्या तोंडून निघावं असा उतावळेपणा आहे. म्हणजे त्याच्या मनात जे आहे तेच श्रीकृष्णाला तोंडून त्यांनी उपाय म्हणून सांगावं असं तो काहीतरी त्याला कोडं घातल्यासारखं किंवा अडवळणाने सुचवू बघतोय. एवढंच नाहीये, त्याच्यात पुन्हा काय म्हणतोय? धर्माच्या विरुद्ध नसेल. आता म्हणजे ही अटच घातल्यासारखी झालं की नाही थोडस, किंवा थोडस श्रीकृष्णावरती अविश्वास दाखवल्यासारखं झालं. आता तू शरण कोणाला गेलाय? अर्जुन श्रीकृष्णाला शरण गेलाय. आपण जेव्हा कोणाला शरण जातो? जेव्हा आपल्याला समोरच्या बद्दल पूर्ण खात्री असेल की आपल्याला कळतंय त्याच्यापेक्षा समोरच्याला जास्त कळतंय. अर्जुनाला जे काही धर्मधारणा आहेत त्याच्यापेक्षा धर्माविषयीचं अधिक ज्ञान श्रीकृष्णाला आहे. म्हणून जर अर्जुन श्रीकृष्णाला शरण गेलेला असेल तर त्यांनी त्याला हा सल्ला देण्याची गरज नाहीये. तो जे काही सांगेल ते आपल्या कल्याणाचं असेल हे पूर्ण श्रद्धेने त्यांनी ऐकणं अपेक्षित आहे. पण बघ तू सांगितलेला उपाय धर्माच्या विरुद्ध असेल तर नको हो आम्हाला असं म्हणून काय उपयोग? मग याला काय संपूर्ण शरणागती म्हणतात का? हा जो सल्ला किंवा सूचना अर्जुनाने श्रीकृष्णाला दिलेली आहे तिथे आपल्याला कळतं की त्याचा शिष्यभाव हा अजून 100% नाही, त्यात थोडी उणीव आहे. हा आपण असं म्हणू शकतो की या श्लोकापासून त्याच्यातला शिष्यभाव जागृत व्हायला सुरुवात झालेली आहे. पण हाच तो माझा सद्गुरू आणि हाच तो माझा तरण. तोंडाने म्हणतोय तो तूच माझा गुरु आणि मला आभेरू नको या त्या, पण तशी त्याची खरी पक्की मनोभूमिका अजून तयार, फक्त शब्दाचे बुडबुडे आहेत अजून मनामध्ये. त्याला अजून आपणच कसे बरोबर, म्हणजे अजूनही तो गुरु म्हणून रिलेट करत नाहीये कृष्णाशी. तो थोडासा आपला मित्रच आहे. आपण मित्राशी कसं बोलू तसं तो अजून मित्र भावनेत जास्त आहे. गुरु भावनेकडे त्याचा प्रवास सुरू झाला आणि म्हणूनच श्रीकृष्ण त्याचा फार उत्तर द्यायच्या अजून भानगडीत पडलेला नाहीये. तो ऐकतोय अजून आणि हे बघून की श्रीकृष्ण आपल्याला काही उत्तर देत नाहीये तर पुढील श्लोकामध्ये तो आपलं पुन्हा एक नव्याने एक मागणं मांडतोय. 8वा श्लोक. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नं वृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. न हि प्रपश्यामि मम अपनुद्यात् यत् शोकम् उच्छोषणम् इंद्रियाणाम्
अवाप्य भूमौ असपत्नम रुद्धम राज्यम सुराणाम अपि च आधिपत्यम. पद फोडली. आता आपण अन्वय. ही म्हणजे कारण. भूमौ असपत्नम रुद्धम राज्यम. सपत्न म्हणजे शत्रू आणि असपत्न म्हणजे शत्रू विरहित, शत्रू नसलेला. त्याला आपण निष्कंटक असा एक शब्द वापरतात. भूमौ म्हणजे पृथ्वीवरती. वृद्धम म्हणजे संपन्न, समृद्ध. समृद्धीमध्ये सम्यक वृद्धी असा समृद्धीचा अर्थ होतो. म्हणजे योग्य पद्धतीने मिळवलेली संपत्ती. पृथ्वीवरती निष्कंटक, संपन्न म्हणजे ऐश्वर्याने युक्त असं राज्य. च म्हणजे आणि. एवढंच काय, पण सुराणाम अधिपत्यम, सुराणाम आधिपत्यम म्हणजे देवांवरती जरी आपला ताबा मिळवला, देवांचं आधिपत्य. अवाप्य अपि म्हणजे मिळवलं तरी, मिळवून सुद्धा. यत मम इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम, जो माझ्या इंद्रियांना शोषवणारा हा शोक आहे, शोक अपनुद्यात दूर करू शकेल असा कोणी किंवा असा काहीही उपाय न प्रपश्यामी मला दिसत नाही. परत एकदा अर्थ बघूया. उद्या पृथ्वीवरचं निष्कंटक संपन्न राज्य आणि देवांवरचं अधिपत्य जरी मिळवलं तरी माझ्या इंद्रियांना जो शोकामुळे जो शोष पडलाय, तो शोष कमी करणारा किंवा शोक दूर करणारा उपाय मला मिळेल असं वाटत नाही, मला असं दिसत नाही. दिसत नाही म्हणजे आय डोंट थिंक, आय डोंट सी. आता इथे काय झालंय बघूया. आता निश्चित कल्याण करणारं काय आहे ते सांग, असं मागच्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलं. असं श्रीकृष्णाला विचारल्यानंतर खरं म्हणजे अर्जुनही थोडं थांबायला पाहिजे की आता श्रीकृष्ण याच्यावर काय बोलतो. त्याच्यातला उतावळेपणा जो आहे तो त्याला गप्प बसू देत नाही अजूनही. आणि त्यामुळे श्रीकृष्णाने काही बोलण्याच्या आत किंवा तो काही बोलतोय का याची वाट न पाहताच तो एकदम म्हणून टाकतो की माझी घालमेल थांबवणारा मला काही उपाय दिसत नाही. ह्याच्यावरून त्याचं डळमळीत अंतःकरण हे आपल्याला स्पष्टपणे कळून येतं. इथे त्याच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या भावनांच्या सारख्या वेगळ्या वेगळ्या लाटा येतायत जातायत. पहिली लाट त्याच्या मनामध्ये काय आली की स्वजनांच्या प्रेमाची लाट आली. विशेषतः भीष्म द्रोणांबद्दलचा आदर, प्रेम हा अत्यंत उफाळून वर आला. मग त्या लाटे मागोमाग त्याचा दुसरी लाट आली की आपण युद्ध नको करायला, या गुरुजनांची युद्ध करणं बरोबर नाही. ह्या विचारांच्या लाटा सारख्या येत राहिल्या. मग ते सगळं कुलधर्म आणि ते सगळं आलं. कुलस्त्रिया बिघडतील या ह्या सगळ्या लाटा 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 येतच राहिल्या. मग एका वेळी त्याच्या पाठोपाठ त्याच्या मनात श्रीकृष्णांना शरण जाण्याची पण एक भावनिक लाट आली. ती कशी आली ते आपल्याला ज्ञानेश्वरीत खूप छान कळते. ज्ञानेश्वरीने ना हे फार अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या मनात काय चाललं असेल ह्याच्याविषयीचे जे विश्लेषण केलंय ना ते वाचायला फार मजा येते. म्हणजे आपण आता कायम गीतेचं तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनच कायम आपण विचार करतो. पण हे साहित्यिक रसग्रहण जे आहे ना ते ज्ञानेश्वरांनी आपल्याला करायला उद्युक्त केलंय असं मला वाटतं. तर काय म्हणतात ज्ञानेश्वर, हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी, तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. मी मागच्या वेळेला म्हणलं होतं पण मला वाटतं मागच्या वेळेला मी विसरले की श्लोकांचा म्हणजे ह्या ओव्यांचे मी नंबर सांगत जाईल. तर ही 64वी ओवी आहे. मला वाटतं सुनीताताईंनी विचारलं होतं. तर ही 64वी ओवी आहे दुसऱ्या अध्यायातली. हे सकळ कुळ देखोनी म्हणजे हा सगळा गोतावळा पाहून जो शोकू उपनलासे मनी म्हणजे माझ्या मनात जो शोक निर्माण झालेला आहे तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके, तो तुमच्या वचनापासून दुसऱ्या कशानेही दूर होणार नाही. म्हणजे तो किती कन्फ्युज्ड येतो का, एकीकडे श्रीकृष्णाने बोलावं म्हणून तो तळमळतोय पण तो बोलण्यासाठी तो स्वतः थांबला पाहिजे तेव्हा श्रीकृष्ण बोलेल, ती फट तो देतच नाही. आणि काय बोलावं हेही तो स्वतःच इंडिकेट करतो. पण त्याची श्रद्धा आहे की श्रीकृष्णाकडेच ह्याचा उपाय आहे आणि श्रीकृष्ण तेव्हा बोलेल, त्यांनीच मला बरं वाटणार आहे, हेही त्याला ऍट द बॅक ऑफ हिज माइंड ही इज व्हेरी क्लिअर.
श्रीकृष्णाचं बोलणं म्हणजे जणू अमृतवल्ली किंवा परमामृत आहे, असं 67व्या ओवीमध्ये माऊली म्हणतात. कसं आहे ते ओवी वाचते. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाये परमामृत. त्यांनी उपमा दिली की आयुष्य संपत आल्यानंतर कितीही चांगलं औषध जरी घेतलं तरी त्याचा काय उपयोग होणार. तिथे आयुष्य वाचवणारी संजीवनी कुठली असेल तर श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ अमृत. अमृतच तिथे पाहिजे. आणि ते अमृताचे बोल हे श्रीकृष्णाच्या तोंडून कधी बाहेर पडतील त्याच्यासाठी तो वाट बघतोय. तैसे राज्य, आता 68वी ओवी वाचते मी. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे ये बुद्धी, एत जिव्हाळा कृपा निधी, कारुण्य तुझे. कारण श्रीकृष्णाने आधी त्याला काय सांगितलं, तू लढणंच योग्य आहे. पण त्या लढण्याने काय होणार आहे, तर राज्यभोग मिळतील, समृद्धी मिळेल, ऐश्वर्य मिळेल. पण हे मला ज्यांनी काही उपयोग होणार नाहीये असं त्याचं म्हणणं. ते जसे इतर औषधं जशी कुचकामी आहेत, तसे युद्ध करून मिळणारे राज्यभोग समृद्धी हे कुचकामी आहेत. त्यांनी माझी बुद्धी ताळ्यावर येणार नाहीये. माझी बुद्धी, मी जो अर्धमेला झालोय शोकानी, त्यांनी माझं संजीवन त्यांनी होणार नाहीये. एथ जिव्हाळा कृपा निधी, कारुण्य तुझे. इथे आता तू माझ्यावर करुणा करण्याची गरज आहे. तू जेव्हा करुणा करशील आणि प्रेमाने माझ्यावर कृपा करून मला 4 शब्द सांगशील, त्यांनी माझा शोक शांत होईल. आता इथे कृपा ही अर्जुनाच्या मनामध्ये आलेली आहे. कोणाबद्दल? कौरवांच्या बद्दल. आता तो स्वतःचा तो कृपाभाव बाजूला ठेवतोय आणि श्रीकृष्णाच्या मनात आपल्याबद्दल कृपा निर्माण व्हावी म्हणून तो त्याला शरण गेलाय आणि त्याची वेगवेगळ्या पद्धतीने तो आळवणी करतोय. पण हे सगळं क्षणभरच. म्हणजे आता श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला उपदेश करायला सांगून तोच सगळा सर्वस्व तारणहार आहे, ही पण बाबा त्याची टिकून राहत नाही. ती पण एक लाटच आली आणि ती गेली. एक म्हणून माऊलींनी म्हटलंय 69व्या श्लोकामध्ये, ओवीमध्ये, ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. म्हणजे एक क्षणभर भ्रांतीच्या तडाख्यातून तो सुटला होता. बरोबर विचारायला लागला होता. हे सगळे विचार त्याचे बरोबर होते, पण ते क्षणभंगुरच होते. त्या तडाख्यातून सुटलेला अर्जुन असं बोलला खरा, पण पुन्हा एकदा त्याला दुसरी लाट आली. भीष्म, द्रोण आणि कौरव यांच्या प्रेम कारुण्याची पुन्हा एक उर्मी त्याच्या मनामध्ये आली की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारीसे गमत आहे, तो ग्रसिला महामोहे काळ सर्पे. इथे काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, की ही नुसती लाट नाहीये, हा तर जणू काही महामोह रूपी काळ सर्पच त्याच्या हृदयाला त्यांनी दंश केलेला आहे अर्जुनाच्या. आणि हृदयाला दंश केला ह्या वाक्यामध्ये विशेष त्या ओवीचा आहे. कारण समजा दुसऱ्या पायाला केला असता, हाताला केला असता दंश, तर त्याच्यावरची जागा बांधतात आणि मग ते विष पुढे सरकू नये म्हणून काहीतरी तजवीज करता येते. पण जर हृदयालाच दंश झालाय तर त्या बांधणार कुठे? त्यामुळे त्या विषाच्या लाटा सारख्या येतातच आहेत. मग आता या विषाचं काय करायचं? पण माऊलीच पुढे म्हणतात 72व्या ओवीमध्ये, हे जाणोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी. विषाचं काही फार तुम्ही मनावर घेऊ नका, कारण कितीही जहाल विष असलं तरी गारुडी म्हणून तिथे कोण आहे? तो श्रीहरी आहे. तो नुसत्या दृष्टिक्षेपात ते विष उतरवायला समर्थ आहे. तर तुम्ही काय त्या विषाची चिंता करता? इथे श्रीहरी हे जे संबोधन वापरलंय ना, किंवा नाव वापरलंय श्रीकृष्णासाठी, ते एका विशिष्ट हेतूनी वापरलंय. श्रीचा अर्थ माया असा पण होता, आणि हरी म्हणजे हरण करतो. माया जो हरण करतो तो श्रीहरी. मग इथे अर्जुनाच्या अंतःकरणावर जो मायेचा प्रभाव वाढलेला आहे तो दूर करायला एक श्रीहरीच फक्त समर्थ आहे, असं या ओवीतनं सांगितलंय. पुढे दुःख जर्जर अर्जुनाचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. तयापरी तो धनुर्धरू, हे 76, 77 आणि 79 ह्याच्या 3 ओव्या आहेत. या साहित्यिक दृष्ट्या किती सुंदर त्यांनी ते मांडलेली आहे गोष्ट, आणि वर्णन किती सुरेख करू शकतो एक कवी, ह्याच्यासाठी मी त्या मुद्दाम निवडल्या. तयापरी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू,
वणवला का. आता दुःखाने जो अस्वस्थ झालाय, संत्रस्त झालाय, अशा अर्जुनाचं वर्णन या ओवीत केलंय की ग्रीष्म काळामध्ये उन्हाने तापलेला डोंगर, म्हणजे आधीच ग्रीष्मातल्या कडाक्याच्या यांनी तो डोंगर तापलेला आहे आणि त्यात जर त्याच्यावर वणवा पेटला तर काय त्याची अवस्था होईल. इतका तो अर्जुन त्या दुःखाने होरपळलेला आहे. म्हणजे अर्जुनाला पर्वताची उपमा दिलेली. आणि मग आता ह्या पर्वताचा ताप कसा दूर होणार. मग 77व्या स्तोभीमध्ये म्हणतात, म्हणोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो बोळला श्री गोपाळू महामेघू. मागच्या याच्यामध्ये गरुड्याची उपमा दिली होती. आता पाण्याने भरलेल्या मेघश्याम अशा ढगाची उपमा दिलेली आहे. मेघश्याम असा तो श्रीहरी जो कृपेच्या जलाने भरलेला आहे, तो आता बरसणार आहे. पण तो आता बोलण्यासाठी त्यांनी मुख उघडलं की त्याचे दात हे जणू काही त्या ढगांमध्ये वीज चमकावी तसे ते चमकतील आणि मग त्याच्यातून मेघ गंभीर असा ध्वनी येईल. आणि मग काय होईल. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चढू निवेल मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची. तो आता बरसणार आहे आणि अक्षरशः श्रीकृष्ण खरोखरी त्यांनी भरभरून ज्ञान नुसतं ओतलंय अर्जुनावरती. कुठलंही काहीही सांभाळून हात आखडून न घेता. त्याच्यामुळे काय होईल. त्या ज्ञानामुळे अर्जुन रूपी पर्वत जो तापलेला आहे तो निवेल आणि तो शांत होईल. फक्त शांतच होईल का. फक्त शांत होऊन नाही, पुढे काय होतंय त्याच्यावर ज्ञानाच्या उन्मेषाचे कोंब फुटतील. म्हणजे पावसाचा पर्वतावर होणारा परिणाम म्हणजे फक्त पर्वत थंड होणं एवढाच नाहीये, तर त्याच्यावर जी बाकी बीज पडलेली असतात त्या बीजांना अंकुर फुटतात आणि मग तो हिरवागार झालेला डोंगर अतिशय मनोरम दिसतो. तसं अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जे ज्ञानबीज आता पडणार आहेत की श्रीकृष्णाच्या अमृतमय अशा वाणीमुळे त्याची वर्षाव होईल अमृतमय वाणीचा, त्यांनी फुटून वर येतील आणि मग त्याला ज्ञानामुळे सौंदर्य आणि स्थैर्य प्राप्त होईल. असं फार सुंदर ज्ञानेश्वरांनी या 8व्या श्लोकावरच्या ओव्या सांगितलेल्या आहेत. पुढचा वाचूया. एक मिनिट. ह्याच्यापूर्वी एक महत्वाचा संदेश या श्लोकामधून मिळतो. तो काय आहे. काय म्हणतो इथे पहिल्यांदा की राज्य आणि अत्यंत समृद्ध म्हणजे कुणीही वैरी नसलेलं असं राज्य मिळालं आणि देवांवरती सुद्धा सत्ता गाजवायला मिळाली तरीही ते मला मनःशांती देणार नाही. ह्या त्याच्या बोलण्यातून एक वेगळा संदेश या श्लोकामधून मिळतो. तो असा आहे की श्रीमंती, सत्ता हे जे ऐहिक लाभ आहेत त्याच्यातून कायमस्वरूपी टिकणारी अशी चिरंतन परमशांती मिळू शकत नाही. मग ती कशातनं मिळू शकते. ते शाश्वत सुख आणि मनःशांती हे आत्मविद्येनेच मिळतं. आणि म्हणून आत्मविद्याच आता 11व्या श्लोकापासून श्रीकृष्ण देणार आहे. पण त्याच्या पूर्वी 9 आणि 10 मध्ये काय घडतंय हे बघूया. 9व्या श्लोक पासून. फक्त 9 ना. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः. एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्ये इति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणाला ऋषिकेशम एवं उक्त्वा. ऋषिकेश श्रीकृष्णाला असे म्हणून म्हणजे श्रीकृष्णाला असे म्हणून. परंतप गुडाकेशः शत्रूंना ताप देणारा आणि निद्रेवर स्वामित्व मिळवलेला अर्जुन न योत्स्ये इति ह लढणार नाही. न योत्स्ये म्हणजे लढणार नाही. इति म्हणजे असे आणि ह म्हणजे स्पष्टपणे. गोविंदम उक्त्वा गोविंदाला म्हणजे इंद्रियांचा स्वामी असलेल्या श्रीकृष्णाला सांगून तूष्णीम बभूव स्तब्ध बसून राहिला, गप्प झाला. तूष्णीम म्हणजे गप्प. पुन्हा एकदा नुसता अर्थ सांगते. श्रीकृष्णाला असं म्हणून शत्रूंना ताप देणारा आणि निद्रेवर स्वामित्व मिळवणारा अर्जुन मी लढणार नाही असं स्पष्टपणे श्रीकृष्णाला सांगून स्तब्ध झाला, गप्प बसला. आता तो खऱ्या अर्थाने गप्प बसलाय. आतापर्यंत तो गप्प होता पुन्हा बोलतोय.
इथे तो गप्प बसलाय. आता इथे श्लोकाच्या शेवटी जो ह असं जे एक अक्षर वापरलेलं आहे ना, ते 2 अर्थांनी वापरलेले. एक अर्थ इथे या श्लोकाच्या अर्थामध्ये आता सांगितला स्पष्टपणे. आपलं मनोगत अर्जुनाने भगवंताला अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जो युद्ध निवृत्तीचा 5वा टप्पा या दुसऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात सुरू झाला होता की नाही, तो आता इथे संपला. आता याच्या पुढे अजून काही सांगण्यासारखं उरलेलं नाही. मी युद्ध निवृत्ती घेतली हे अगदी क्लिअर झालेलं आहे. आणि दुसरा अर्थ आहे तो आश्चर्य, आश्चर्याचा बोधक आहे. तर आता हे आश्चर्य कुणाला वाटलंय? आपल्याला तर वाटतच आहे की अर्जुनासारखा महावीर असा काय वागतोय, पण श्रीकृष्णाला सुद्धा आश्चर्य वाटतंय असं ज्ञानेश्वर म्हणतात. तेव्हा 83व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, ऐसे ये की हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेने श्रीकृष्ण विस्मो पावला देखो नितया ते. ऐसे ये की हेळा बोलिला म्हणजे एकदम तो असा पटकन म्हणला, आता मी अजिबात लढणार नाही, एका श्वासात तो हे वाक्य म्हणला, थोडा तोऱ्याने किंवा अगदी ठामपणे. मग मौन धरुनी ठेला आणि मग गप्प बसून राहिला. तेथे श्रीकृष्ण विस्मो पावला. विस्मो म्हणजे विस्मय म्हणजे आश्चर्य. आणि हे बघून त्याची ही अवस्था पाहून श्रीकृष्णाला मोठं आश्चर्य वाटलं. देखोनी तयाते त्याला पाहून की काय झालं याला. श्रीकृष्ण म्हणजे एवढा हा त्रिभुवनामध्ये ज्याची कीर्ती पसरलेली आहे असा हा शूरवीर योद्धा अर्जुन हा रणांगणातून निवृत्ती का बरं पत्करतोय, हे किती आश्चर्यकारक आहे. म्हणून तो हो हा जो अक्षर वापरले ते त्याच्यासाठी. आता इथे पुन्हा अर्जुनाचा पुन्हा एकदा सरळपणा, आपल्याला तो वारंवार दिसतोय पण वारंवार बघतोय तो, पण पुन्हा एकदा की त्याच्या सगळ्या ज्या भावनांचे उचंबळ येत आहेत तो ते मोकळेपणाने ज्या ज्या वेळेला जे जे वाटतंय ते सगळं सांगत चाललाय श्रीकृष्णासमोर. पहिली स्वजद प्रेमाची त्याची जी भावना होती आणि ते सगळं खरं आहे ना, म्हणजे त्याला ते खरोखरीच वाटतंय. म्हणजे हे त्याच्यात दांभिकपणा किंवा वरवर दाखवणं असं कुठेच नाहीये. अत्यंत पारदर्शकपणे त्याच्या सगळ्या भावना या श्रीकृष्णापर्यंत पोहोचत आहेत. पहिली त्याची स्वजद प्रेमाची भावना होती तीही अत्यंत खरी होती आणि त्याच्याकरता तो स्वजनाचे सगळे अपराध पोटात घालून युद्ध निवृत्ती घ्यायला तयार झालाय. त्याच्या अंतःकरणात ज्या ज्या गोष्टी जशा जशा येत आहेत तशा तशा तो सांगतोय. त्याच्यानंतर काय झालं, शिष्यत्वाची भावना. शिष्यत्वाची भावना उठली आणि त्यानुसार तो श्रीकृष्णाला शरण गेला आणि कृष्णाला म्हणला की मला उपदेश कर. आता कृष्ण जे सांगेल त्यात कल्याण आहे हीही त्याची भावना शुद्धच आहे. पण त्याचं म्हणणं काय आहे की जर मी तुला असं शरण आलेलो आहे तर तू फक्त युद्ध कर, अशा त्रोटक 2-3 शब्दात मला उपदेश नकोय. कारण ती आज्ञा होते ना, तो उपदेश होत नाही. तू युद्ध कर असं म्हटल्यानंतर मी युद्ध केल्यानंतर मला जे मिळणार आहे म्हणजे राज्य आणि विषयभोग आणि ऐश्वर्य, तर त्याच्यामुळे प्रियजनांना मारण्याचं माझं जे दुःख आहे ते काही कमी होणार नाही का, असं म्हणून त्यांनी आपलं दुःखही समोर मांडलेलं आहे. आपल्या मनाची जी काही स्थिती झालेली आहे ती आपल्या आत्ताच्या गुरु समोर श्रीकृष्णासमोर मांडलेली आहे. आणि आता अशा या माझ्या मधोभूमिकेत काय तुम्हाला बीज पेरायची ती आता तुम्हीच ठरवा, असं म्हणून तो गप्प बसला. म्हणजे आता या गप्प बसण्याचा वेगळे वेगळे अर्थ काढू शकतो. काही लोक अडमुठी असतात, ती बोलून आपल्याला जे बोलायचं ते बोलतात आणि नंतर गप्प बसतात. मग सांगणाऱ्यांनी कितीही काहीही जरी सांगितलं तरी ते बंदच असतात. म्हणजे त्यांचं कान आणि मन डोकं सगळं बंदच असतं. म्हणजे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडणं ह्याच्यात तरी कुठून तरी काहीतरी प्रवास आत जातं बाहेर येतं. इथे तेही होत नाही. ते अत्यंत आडमुठे असतात. अर्जुनाची तशी आडमुठेपणाची भूमिका नाहीये की त्याला काहीच ऐकायचं नाहीये असं नाही. पण त्याची मग गप्प बसण्याची त्याची भूमिका काय आहे की आता मला जे काही सुचत होतं, मला जे काही सांगायचं होतं ते मी आता सगळं सांगितलं. आता ह्याच्या पलीकडे माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. सगळं आता तुझ्या समोर मी स्पष्ट केलं, असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून आता तो खरा ऐकायला तयार झालाय. आता त्याच्या मनातली सगळी खळबळ त्याने पूर्ण मोकळी केलेली. आता इथे आपण न योत्स्ये इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूव ह्या ओळीबद्दल आपण पूर्ण बघितलं. त्यातलं फक्त गोविंदम बद्दल बोलायचं ते आपण बोलू. आता इथे जे वापरलेले शब्द आहेत ते कशा करता वापरलेत, ऋषिकेश आणि गुडाकेश हे का वापरलेत,
तर आता इथे मी लढणार नाही असं अर्जुनाने म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार? तो म्हणजे धृतराष्ट्राला. आणि तो त्याला झालेला असणार. तर तो त्याला अगदी लपवता येत नाही एवढ्या त्याच्या चेहऱ्यावर तो उमटलेला असणार. आणि संजय त्याला सांगतोय ना आता हे. संजयने ते बघितलंय की याला किती उतावीळपणे हा आनंदी झालाय की अरे वा वा आता अर्जुनाने शस्त्र टाकलं. हा म्हणला सुद्धा की आता मी लढणार नाही. तर तो ऋषिकेश आणि गुडाकेश हे शब्द मुद्दाम आपल्या निरोप जे आपण तो जे काही कथन आहे त्या कथनामध्ये वापरून तो त्याला जाणीव करून देतोय की एवढ्यात तू फार आनंदी होऊ नकोस. जरी असं म्हणला असला तरी तो गुडाकेश आहे अर्जुन. आणि तो कुणाला म्हणतोय? तो ऋषिकेश आहे. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. आणि तो अर्जुनाच्या इंद्रियांना बरोबर युद्ध प्रवृत्त करेल अंतःकरणासहित. पण मनाला सुद्धा एक इंद्रियच म्हणतात. मन हे एक इंद्रियच आहे. फक्त त्याला आतून वापरणं म्हणून त्याला आतलं उपकरण वापरतात. आतलं उपकरण असं म्हणतात. तर इंद्रिय म्हणजे मनासकट सगळ्या इंद्रियांना युद्ध प्रवृत्त करायला ऋषिकेश श्रीकृष्ण समर्थ आहे. आणि अर्जुन सुद्धा अत्यंत सावध आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि गुडाकेचा ईश म्हणजे निद्रेत सुद्धा जो सावध असतो तो गुडाकेश. इथे अर्जुनाचे सावधपणा हा गुण त्याला प्रामुख्याने दाखवायचा आहे. मागे आपण एक गोष्ट बघितली होती पण ती मी थोडक्यात पुन्हा सांगणार आहे. काही लोक नवीन असतील आणि त्यांनी जर ती पहिली गोष्ट ऐकली नसेल तर त्यांना ती कळावी हा उद्देश त्याच्या पाठीमागचा. की अर्जुनही झोपेतही सावध असतो हे कुठल्या कथाप्रसंगातून जाणवतं. नारदांना खूप एक असूया असते अर्जुनाबद्दल की सगळ्यात प्रिय शिष्य कृष्णाचा कोण असेल तर तो अर्जुन. आपणही एवढेच भक्त आहोत मग आपल्याबद्दल का बरं एवढी प्रीती वाटत नाही? एवढं काय या अर्जुनामध्ये खास आहे असं वाटत असतं. आणि त्याचा छडा लावण्याकरता एकदा पांडवांच्याकडे नारद जातात. तेव्हा नेमका अर्जुन झोपलेला असतो. पण ते म्हणतात की आता एवढं आलोच आहे तर जरा फेरी मारून येतो त्याच्या शयन कक्षात काय करतोय बघूयात. तर अर्जुन झोपलेला दिसतो तेव्हा त्यांना मनात वाटत असतं की अरे हा तर काय सामान्य माणसासारखा झोपलाय. एवढा भक्त आहे तर त्यांनी आता जागृत असून जप वगैरे करत असायला पाहिजे होतं. आणि ते वळतात आणि निघतात. तेवढ्यात त्यांना अत्यंत सूक्ष्म हळुवार आवाजात गोड आवाजात कृष्ण कृष्ण असा आवाज ऐकू यायला लागतो. आणि मग ते शोध घेतात की हा आवाज कुठून येतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण असा आवाज येतोय. आणि तेव्हा त्यांना कळतं की अर्जुन हा किती श्रेष्ठ भक्त आहे आणि त्याचं श्रीकृष्णावरती किती प्रेम आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्णाचंही अर्जुनावर एवढं प्रेम का आहे. इथे कृष्णाच्या स्मरणाबाबत तो सावध आहे म्हणून त्याला गुडाकेश म्हटलंय. पण तो जागृतीतही सावध असल्याच्या आपण मागच्याच आठवड्यामध्ये ज्या त्याच्या कथा ऐकल्या त्याच्यामध्ये तो निरंतर सावधपणा हा त्याचा गुणधर्मच आहे. निद्रेतही म्हणजे फारच अगदी पराकाष्ठेचा सावध. आणि आता इथे सुद्धा तो आत्ताही एक प्रकारच्या निद्रेतच आहे. मोह निद्रेत आहे. शरीराची जशी झोप असते तशी विवेकाचीही झोप असते. त्याचा विवेकाची झोप आल्यामुळे तो आता मोह निद्रेत गेलेला आहे. आणि तेव्हा त्यामुळे त्याला स्वकर्तव्य न करता काहीतरी भलतंच करावं असं त्याला त्या मोहरूपी निद्रेत वाटतंय. पण इथेही त्यांनी एक सावधगिरी बाळगलेली आहे. आपल्याला मोह झालाय, आपल्याला कळत नाहीये. धर्मसम्मूढ चेता हा आपण आहोत हे त्याला स्वतःला कळलंय आणि हे त्याने श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्या सख्याला श्रीकृष्णाला गुरु समजून त्याच्या समोर ही भावना उघड करण्याची सावधगिरी अर्जुनाने आत्ताही बाळगलेलीच आहे. त्यामुळे हे धृतराष्ट्र तू फार उड्या मारू नकोस. सगळं काही लवकरच ओके होणार आहे असं तो त्याला सुचवतो. त्या दोन शब्दांनी त्याला तो जाणीव करून देतोय की आत्ता जे झालं ते तरी तुला आनंद वाटण्यासारखं असतं तरी हा आनंद तुला थोड्या काळाकरता आहे. कारण श्रीकृष्ण कसा आहे त्याला अजून एक विशेषण वापरलंय गोविंद. आता गो या शब्दाचे 2-3 अर्थ आहेत आणि ते सगळेच अर्थ थोड्या थोड्या यांनी म्हणजे श्रीकृष्णाला लागू पडतातच आहेत. गोचा पहिला अर्थ आहे वेद आणि विंद म्हणजे वेदांना वेदांचं प्रवर्तन करणारे ते गोविंद. म्हणजे वेदांचं अधिष्ठान सुद्धा भगवंतच आहेत हे त्याच्यातनं सांगितलं गेलंय. आणि त्याच्यामुळे श्रीकृष्ण हा संपूर्ण जगाचा चालक आहे आणि त्यामुळे तो अर्थातच सर्वज्ञ आहे. याही दोन गोष्टी त्याच्यामधनं सूचित केलेल्या आहेत.
असं एक वाक्य आहे, गोभिः वेदांत वाक्यैः एव विंद्यते लभ्यते सह गोविंदः. गोभिः वेदांत वाक्यैः, वेदात असलेल्या वेदांत वाक्यांनी जो लाभतो किंवा ज्याची प्राप्ती होते तो गोविंद. वेदांत वाक्य काय सांगतात? आत्मज्ञानाविषयी उपदेश सांगतात, आत्म्याच्या अमरत्वाबद्दल सांगतात, आत्माच फक्त सगळीकडे सर्व जगामध्ये भरून राहिलेला आहे अशी जी ज्ञान देणारी वाक्य आहेत, त्या ज्ञानानेच जो प्राप्त होतो तो गोविंद. हा गोविंदाचा पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे गोचा पृथ्वी आणि विंद म्हणजे मिळवणं. मग आता हिरण्याक्ष पुराणामधली कथा आहे. हिरण्याक्ष नावाचा, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप असे जुळे भाऊ असतात, दोन दैत्य असतात. आणि हिरण्याक्ष हा अत्यंत क्रूर असतो आणि त्यांनी पृथ्वीच पळवून नेलेली असते आणि समुद्रात नेऊन लपवून ठेवलेली असते. त्यामुळे हाहाकार माजलेला असतो. मग सगळे देव विष्णूंच्याकडे जातात आणि मग विष्णू वराहाचा अवतार घेतात आणि समुद्रामध्ये जाऊन हिरण्याक्षाशी युद्ध करून पृथ्वी परत आणतात. म्हणून ज्यांनी पृथ्वी परत मिळवली तो गोविंद, असा दुसरा. आणि तिसरं गो म्हणजे इंद्रिय, ज्यांना ताब्यात ठेवणारा तो गोविंद. आता ते आपण बघितलंच की अर्जुनाच्या इंद्रियांना, विशेषतः मनाला ताब्यात किंवा ताळ्यावर आणण्याची आता गरज आहे आणि तेही काम श्रीकृष्ण करणार आहेत. त्यामुळे असा सर्वज्ञ, सर्वश्रेष्ठ, जगत चालकत्व असलेला असं समर्थ गुरु, ज्याला आपण खऱ्या अर्थाने सद्गुरु म्हणू शकू, असा सद्गुरु अर्जुनाला मिळालेला आहे. आता तो पुढच्या श्लोकामध्ये आपण बघायचंय की तो आता उपदेश करायला कसा सरसावतो आहे. पुढे आहेत 5 मिनिटं, होईल आपलं असं मला वाटतं 10वा श्लोक. आपण सुरुवात तर करू. तमुवाच ऋषिकेश रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तम उवाच ऋषिकेशः प्रहसन् इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषीदन्तम् इदं वचः. पदच्छेद झाला. हे भारत म्हणजे हे भरतवंशी राजा, म्हणजे हे धृतराष्ट्राला उद्देशून संबोधन आहे बरं का. तम उभयोः सेनयोः मध्ये, उभयोः सेनयोः मध्ये तम विषीदन्तम म्हणजे त्या उभय सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला म्हणजे अर्जुनाला. ऋषिकेशः प्रहसन इव, ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण हसल्यासारखं करून इदम वचः उवाच असे वचन बोलले. काय बोलले ते 11व्यामध्ये. आता हे भरतवंशी राजा, हे धृतराष्ट्राला उद्देशून भारत हा शब्द हे संबोधन वापरल्याच्या नंतर पुढे अर्जुनासाठी पण भारत हे संबोधन पुष्कळ वेळेला श्रीकृष्णाने वापरलेलं आहे. तर इथे संजयाचा अशी इच्छा असावी बहुधा की धृतराष्ट्राला त्याच्या कुलाच्या कीर्तीचं थोडस भान करून द्यावं, त्याला लक्षात आणून द्यावं की अरे तू भरतवंशातला आहेस, तुझ्या कुळामध्ये श्रेष्ठ क्षत्रिय जन्माला आलेले आहेत, त्यांच्यापैकी कुठलेच सद्गुण तुमच्यात नाहीत, तुझ्यात आणि तुझ्या मुलांच्या मध्ये, आणि ज्यांच्यामध्ये ते सद्गुण आहेत त्या भरतवंशीय पांडवांच्या बरोबरच तुम्ही युद्धाला उभे ठाकलेले आहात आणि ज्याच्यामधून तो भरतवंश अख्खा त्याचा पूर्ण नाश होईल अशी ही परिस्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झालेली आहे. तर आपल्या कुळाची थोरवी जरा आठवा, असा त्याला काहीतरी एक सूचना करण्याचा संजयाचा विचार असावा की आपल्या कृत्यांची थोडी तरी लाज बाळगा तुम्ही. इथे प्रहसन हे श्रीकृष्णासाठी वापरलेलं आहे विशेषण आणि विषीदंतम हे अर्जुनासाठी वापरलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये दोघं जण किती विरुद्ध मनोभूमिकांमध्ये आहेत हा विरोधाभास खूप छान दिसतो. श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न आहे आणि अर्जुन हा विषादामध्ये बुडलेला आहे, म्हणजे शोकमग्न बसलेला आहे. अर्जुन हा कर्तव्यापेक्षा भावनांना अधिक महत्व देतो आणि श्रीकृष्णाची ठाम शिकवण आहे की कर्तव्य हे कठोरपणे पालन करायलाच हवं. अर्जुन हा अत्यंत डळमळीत अवस्थेमध्ये आहे, हे करू का ते करू, हे पण वाटतंय ते पण वाटतंय. आणि श्रीकृष्ण हा अच्युत आहे, म्हणजे तो अत्यंत स्थिर आहे. काय करायचं आहे याविषयीची त्याची भूमिका ही अगदी मनामध्ये ठाम आहे. असे दोघांचे एकदम परस्पर विरोधी अशी मनस्थिती इथे या श्लोकामध्ये आपल्याला दिसते. आता इथे प्रहसन किंवा हे जे श्लोक आहेत ना ते या श्लोकातले सगळ्यात महत्वाचे शब्द आहेत.
इथे श्लोकातील प्रहसन असं का म्हटलंय, म्हणजे श्रीकृष्ण हसून का बोलतोय ह्याच्याविषयी बरेच तर्क केलेले आहेत. त्याच्यातला सगळ्यात सोपा पहिला तर्क मी सांगते की जो आपला एवढाच सांगून होईल आजच्या भागामध्ये, की एक तर एखाद्या दुःखी किंवा दुःखात बुडलेल्या शोकमग्न माणसाशी बोलून त्याला धीर द्यायचा असेल, त्याला त्या शोकातनं जर बाहेर काढायचं असेल, तर जो सांगणारा आहे तो आधी कसा हवा, तो कमालीचा शांत हवा, तरच त्याला ते जमेल. तो कमालीचा प्रसन्नही हवा. पुढेच या दुसऱ्या अध्यायामध्येच प्रसन्नतेची महिमा सांगणारा एक 2 श्लोक येणार आहेत, की प्रसन्नता हे परमार्थाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि श्रीकृष्ण हा कायमच प्रसन्न असायचा. म्हणजे बाकी काहीही त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झाले, कितीही उच्च नीच काही झाली, तरी तो तितकाच शांत आणि प्रसन्न असायचा. म्हणूनच ते परब्रह्म होतं ना, निर्विकार. आणि निर्विकार म्हणजे लांब चेहरा नव्हे, निर्विकार म्हणजे प्रसन्न. कारण नाहीतर पुष्कळ वेळेला वेदांत शिकणारे किंवा बोलणारे हे अगदी गंभीर दुड्ढाचार्य, वाईट चेहरा करून बसलेले, आंबट चेहरा केलेले असे लोकांना वाटतात. तसं अपेक्षित नाहीये. उलट ज्यांची प्रसन्नता कधीही ढळत नाही, इतकी शांती ज्यांच्या मनामध्ये आलेली आहे, त्याला अच्युत अशी उपमा दिलेली. तर म्हणून ते प्रसन्न आहेत. त्यांची प्रसन्नता आणि शांतपणा चित्ताचा दाखवणारी एक वृत्ती आहे. आता आपण पुढचे जे अर्थ आहेत प्रहसनचे, जवळपास 3-4 अर्थ वेगळे वेगळे आहेत, ते आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये बघूया. आताच्या याच्यामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर 1-2 मिनिटात विचारू. ज्ञानेश्वरी, हा विचार. ऋषिकेशचं जरा नीट नाही ऋषिकचा अर्थ इंद्रिय हा. आणि ईश म्हणजे स्वामी. म्हणजे इंद्रियांचा जो स्वामी आहे तो ऋषिकेश. म्हणजे हा जो परब्रह्म आहे, परब्रह्म चैतन्य, त्याच्यातूनच आपल्या सगळ्या इंद्रियांना शक्ती मिळते. या अर्थाने पण इंद्रियांचा स्वामी असं म्हटलेलं आहे. कारण चैतन्याशिवाय कुठलीच इंद्रिय काम करू शकणार नाही. तर ती शक्ती जी आहे, ज्या त्या इंद्रियाची जी ती शक्ती, ती त्या परब्रह्माच्या चैतन्यामधूनच मिळते. म्हणून इंद्रियांचा स्वामी म्हटलेलं आहे. आणि श्रीकृष्ण म्हणजे मूर्तिमंत सजीव परब्रह्माचा अवतार असं आहे, म्हणून त्याला ऋषिकेश म्हटले. ठीक आहे, आपण आता प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.